नमस्कार. एज्यू फोरम या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. विविध क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या कुठल्या संधी आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना व्हावी या उद्देशाने हे व्यासपीठ तयार झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण विविध क्षेत्रातल्या तज्ञांना स्टुडिओमध्ये बोलवत आहोत. विविध क्षेत्रांची माहिती त्यांच्याकडनं करून घेत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राजेंद्र केळशीकर. नमस्कार सर. स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. राजेंद्र सर हे रेड कार्पेट हॉटेल अँड कलिनरी अकॅडमीचे संचालक आहेत. मुंबईमध्ये त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये शेफ म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुण्यामध्ये ब्लू डायमंड हॉटेलमध्ये ते चीफ एक्झिक्युटिव्ह होते. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीमधनं त्यांनी शेफ्स कोर्स पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधनं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इन हॉस्पिटॅलिटी हाही अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आज आपल्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, या क्षेत्रात नोकरी केलेली आहे आणि नंतर आज स्वतः या क्षेत्रात आहेत. त्यांची स्वतःची हॉटेल्स आहेत. त्यांचं स्वतःचं बेकर्स बास्केट ही चेन बऱ्याच लोकांना परिचित आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडनं या व्यवसायाबद्दल, या अभ्यासक्रमाबद्दल आणि या क्षेत्राबद्दल माहिती करून घेणार आहोत. सर, स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. बऱ्याच लोकांना मुळात माहीत नसतं हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय. आपल्या चर्चेची सुरुवात आपण याच प्रश्नापासून करू. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? हॉटेल मॅनेजमेंट आणि आता ज्या विषयासाठी आपण आता भेटून बोलतो आहोत त्याचे एक 3 भाग करूया आपण. जर का ते 3 भाग केले आणि ते प्रत्येक भाग जर का आपल्याला जसा हवा तसा एकदा कळला, आय थिंक ज्याच्यासाठी लोकांसाठी आपण हे पोहोचायचा प्रयत्न करतो ते जरा मला वाटतं फुलफिल होईल. एक तर हॉटेल हा तुमचा जो प्रश्न होता, हॉटेल्स म्हणजे काय, पहिल्यांदा मला असं वाटतं आपण हॉटेल्स म्हणजे काय ते बघूया. कारण आजचा जो व्ह्युअर जो आहे तो कुठूनही तो हा कार्यक्रम आता बघत असेल, त्याच्या दृष्टीने एखादं हॉटेल म्हणजे काय ते समजण्यासाठी, जसं आपण बरेचसे मी महाराष्ट्रीयन लोक असे बघतो की ते म्हणतात की काल रात्री आम्ही हॉटेलामध्ये जेवायला गेलो होतो. ॲक्च्युली ते काय म्हणत असतात की आम्ही कुठल्या तरी स्नॅक बारमध्ये किंवा कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो होतो. तुम्ही हॉटेल हा शब्द वापरता आणि आपण त्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं की नाही ह्याच्यासाठी जर का आज आपण ह्याच्यासाठी आज करतो आहोत, तर मला वाटतं त्यांना हॉटेल म्हणजे काय आणि हा कसा जगभरात व्यवसाय पसरलेला आहे तो दाखवण्यासाठी मला काय तुम्हाला फोटोग्राफ्स दाखवायचे आहेत. प्लीज. एक टर्कीचं मी हॉटेल घेतलेलं आहे. हे जवळजवळ 1000 रूम्सपेक्षा जास्त आहेत. पण त्या हॉटेलचा एक्सपान्स बघा, त्याची लँडमार्क जवळजवळ साधारण 25 एकरच्या अंदाजाने आहे. ते इट्स अ रिसॉर्ट. एक तेहरानचं आहे. वेगळ्या वेगळ्या देशातले हॉटेल्स घ्यायची कारण असं, एकदा की स्टुडंट्सना किंवा त्यांच्या पालकांना कळलं की ही हॉटेल्स जगभरामध्ये अशी असतात. सांगायचा मी प्रयत्न असा करतोय की ही जी आता आपण चित्र बघतो आपण इथं जाऊ शकतो. म्हणजे एखादा मुलगा औरंगाबादमध्ये बसून आज जर काय बघत असेल, शक्यता अशी आहे की त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट किंवा कलिनरी मॅनेजमेंट जर का केलं तो इथं जाऊ शकतो. हे स्वप्न नाही आहे, हे ॲक्च्युली पॉसिबल आहे. आणि दॅट इज व्हॉट आय थिंक वी शुड ट्राय अँड कम्युनिकेट की तुम्ही कुठल्याही छोट्या गावातले असला तरी तुम्ही इथं जाऊ शकता. हे अमेरिकेला आय वॉन्ट यू टू सी द शेप अँड सी द साईज ऑफ दीज हॉटेल्स, हाऊ ह्यूज दे आर. आणि ह्याच्या मागे म्हणजे आता समजा 1000 रूमचं समजा हॉटेल असलं, साधारण 1.5 ते 2 अंदाजाने 1.5 ते 2,000 लोक ही सगळं हॉटेल मॅनेज करायला लागतात. तेवढी मॅनपॉवर लागते आणि अशी बरीच हॉटेल्स जगभरात आहेत. आणि आता सध्या आपण जे न्यूज सगळीकडे ऐकतो की मॅनपॉवर सध्या भारतात आहे, यंग एज भारतामध्ये आहे. युरोप किंवा म्हणजे वेस्टर्न वर्ल्ड किंवा ईस्टर्न वर्ल्डमध्ये सध्या मॅनपॉवर किंवा फ्युचरमध्ये मॅनपॉवरचा तिकडे तुटवडा जाणवणार आहे त्यांना. तर दी ओनली कंट्री दॅट कॅन सप्लाय मॅनपॉवर, ट्रेन मॅनपॉवर इज इंडिया, असं एक सगळीकडे भाकीत केलं जाते. अँड आय थिंक वी शुड टेक अ चान्स. हे एक नुसतं शेप्स आणि साईज म्हणजे ह्याला आपण हॉटेल म्हणतो. काल रात्री आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो होतो ते हे नाही. हे जे आता आपण बघतो सागर, हे आमचं जग आहे. ह्या अशा जगामध्ये आम्ही वावरलेलो आहोत. हे पूर्णपणे पाण्याखाली, हे सगळं पाण्याखालचं आहे आणि एक तर वेगळा विश्व आहे ते. तुम्ही आणि मी ज्या डेली ज्या विश्वामध्ये जे आपण बघत असतो आणि बोलतो, जे आपण फिरतो आणि आपल्याला जे वाटतं हे हॉटेल्स आहेत,
हे काय वेगळं आहे, हा प्रकार वेगळा आहे. आपण मॅकडॉनल्ड्स म्हणतो, हा हॉटेल इंडस्ट्रीतला एक फार छोटा प्रकार आहे. त्याला आम्ही मग त्याच्यात बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत, फाईन डाईन कॅटेगरीज आहेत, मग त्याला बिस्ट्रो वगैरे, ते आता डिटेलमध्ये आता जायला नको. पण हे बघा, हे एक नवीन आणखीन एक कुठलं तरी हॉटेल, आता हे पाण्यातलं हॉटेल होतं, हे पाण्यातलं हॉटेल होतं. पण म्हणजे सामान्य मुलं कदाचित स्वप्नही करू शकणार नाहीत अशी सगळी लोकेशन्स आहेत आणि अशी सगळी हॉटेल्स दिसत आहेत. आणि या सगळ्या हॉटेल्सना एक कुशल आणि प्रशिक्षित असं मनुष्यबळ आवश्यक आहे. दॅट इज एक्झॅक्टली हे आपण आता चित्र बघितलेली आहेत, काही थोडकेच दाखवलेत तुम्हाला. पण मला महाराष्ट्रातला स्टुडंट असला, पुणे किंवा जळगाव, औरंगाबाद, कुठलंही छोटं शहर घ्या, ते शहर घ्या, महाराष्ट्र घ्या, महाराष्ट्राच्या बाहेरचं घ्या, महाराष्ट्राच्या बाहेर, मग भारताच्या बाहेर, मला असं वाटतं की पालकांनी त्याच्या मुलांसाठी आणि मुलांनी मी पुण्याच्या बाहेर किंवा औरंगाबादच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर अगदी सहज घर बसल्या त्यांनी विचार करावा. त्याच्यासाठी हे मी असं सगळं सांगायचा मुद्दामून प्रयत्न करतो की दिस इज वेअर यू कॅन ॲक्च्युअली बी टुमॉरो. आणि ह्या समाव ही एकच अशी इंडस्ट्री आहे, हॉटेल इंडस्ट्री, की जिथे तुम्ही फिजिकली इथे सगळे जाऊ शकता. मला नाही वाटत की अशी दुसरी कुठली इंडस्ट्री आहे की जी तुम्हाला जगाबाहेर, भारताबाहेर म्हणजे तुमच्या देशाबाहेर घेऊन जाऊ शकते. आणि देशाबाहेर जाण्याचा अर्थ असा तुम्ही हा देश सोडा आणि परदेशी जाऊन राहा, हे मी ॲडव्होकेट करत नाही. मी असं म्हणतो की तुमच्यामध्ये एवढी वर्सेटॅलिटी असू दे की मी कुठेही जाऊ शकतो, आय कॅन वर्क एनीवेअर. तशी पर्सनॅलिटी घ्यायला काय हरकत नाही. जा तिथे, बघा जग, परत या आणि 4 लोकांना शिकवा. ऑल दॅट इज पॉसिबल. स्वप्नच जर बघायची असतील तर मोठी स्वप्न बघा, आणि चाकोरीत जर सोडायची असेल तर पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राचा विचार करा असं आपल्याला आत्ताच सांगतायत. मात्र ही जर चाकोरी सोडायची असेल तर या क्षेत्रामध्ये नक्की कुठल्या संधी उपलब्ध आहेत त्या संदर्भातही आपण सरांशी चर्चा करणार आहोत एका ब्रेकनंतर. एज्यू फोरममध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या भागात ओळख करून घेत आहोत हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी. सर, मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं की हॉटेल्स कशी वेगवेगळ्या देशात पसरलेली आहेत. काही हॉटेल्सही आपण दाखवलेले होतं आपल्या प्रेक्षकांना. पण या हॉटेलबद्दल आणखी माहिती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके, मी एक परत काहीतरी चित्र दाखवतो. मला जसंही मी तुम्हाला बाहेरनं हॉटेल्स दाखवली, आता आपण हॉटेलच्या थोडं आतमध्ये जाऊया. ते कसं फंक्शन करतं, तुम्हाला त्याचं आतलं ॲटमॉस्फिअर काय आहे ते तुम्हाला दिसेल. तुम्हाला ते बघितल्यानंतर कळेल तिकडे किती रिचनेस आहे, काय आहे. आणि हे बघता बघता मी काही तुम्हाला प्रश्न विचारसेल ते विचारा. पण माझा एकंदरीत आपण हा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये जर 3 भागाचा बद्दल मला जे सांगायचं आहे, एक तर आपण इंडस्ट्रीबद्दल बोलतो आणि ही तुम्हाला आता आणखीन काय मी चित्र दाखवीन ती इंडस्ट्रीबद्दल दाखवीन. पण त्याच्यानंतर व्यक्तीबद्दल, म्हणजे तो स्टुडंट त्याला स्वतःबद्दल काय वाटतं, तो आणि हा इंडस्ट्रीशी कनेक्ट होऊ शकतो की नाही. आणि शेवटचं म्हणजे कुठल्या कॉलेजात जायचं. त्या शेवटच्या सेगमेंटला येईपर्यंत आय वॉन्ट टू शो यू सम पिक्चर्स. लेट्स गो इन टू द हॉटेल अँड सी की ते हे जग बघा, हे काहीतरी वेगळं जग आहे. अँड आय वॉन्ट एव्हरीबडी टू सी इट. बाहेरच्या बाजूला लॉबीमध्ये स्वागत केलं जाते लोक. तुम्ही म्हणजे हॉटेलच्या बाहेर लोक उतरतात आणि तिकडनं त्याच्या बेसिक त्याच्या मागचं तत्व असं असतं की कस्टमर तिथे तुमचा आल्या, आम्ही त्याला गेस्ट हा शब्द वापरतो. म्हणजे आता आपण जेव्हा बोलताना मी समजा माझी सवय म्हणून मी गेस्ट बोललो, त्याचा अर्थ कस्टमर. आम्ही कस्टमरला कस्टमर म्हणत नाही, मी गेस्ट बोलतो. म्हणजे तो आपला अतिथी आहे. त्याला आल्या वेळेपासून त्याला वेगळं फील व्हावं आणि त्याला रिअल हॉस्पिटॅलिटी कशी जाणू द्यावी, त्याचं हे सगळं एलॅबोरेट वाटतं. पण दिस इज एक्झॅक्टली हाऊ वी डू इट. म्हणजे माझ्या कारकिर्दीत सुद्धा मी काही किंग्स आणि क्वीन्सना रिसीव्ह केलेल्या हॉटेल्समध्ये. अँड दिस इज हाऊ वी ॲक्च्युली डू इट. हा एक हाऊसकीपिंग हे डिपार्टमेंट असतं की ज्या डिपार्टमेंटमध्ये ही सगळी कामं केली जातात. मग ते बेड मेकिंग, रूम अरेंजमेंट्स, फ्लोरल अरेंजमेंट्स, मग त्याचे एक प्रकार आहे. मग ते हाऊसकीपिंग हे सुद्धा एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे टॉयलेट क्लिनिंग